अक्षय शिंदेंचं एन्काउंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीची आता सध्या पाहणी केली जाते आणि फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रांच कडून या गाडीची तपासणी करण्यात येते आहे। फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रांचच्या तपासणीनंतर गाडी झाकून ठेवण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, 8 लोकांची 8 पोलिसांची जी समिती नेमण्यात आली होती तीच ही लोक आहेत का जी गाडीची तपासणी करत आहेत आणि कशा प्रकारे हा तपास सुरू आहे? तपासात काही उघड झालंय का? नक्कीच श्रद्धा, ज्या पोलिसांच्या गाडीमध्ये अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला त्या गाडीची तपासणी फॉरेन्सिक ची टीम असेल किंवा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ज्या 8 पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, टीम नेमण्यात आलेली आहे, त्या टीम कडनं जे आहेत त्या गाडीची आता तपासणी केली जाते। रक्ताचे नमुने जे आहेत ते चेक केले जात आहेत। ही जी गाडी जी आहे ती सध्या पोलीस परेड मैदानामध्ये सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेली आहे, कारण ही गाडी म्हणजे तपासाचा एक मोठा भाग आहे आणि त्यामुळेच या गाडीची फॉरेन्सिकच्या टीम कडनं जे आहे ती तपासणी केली जाते आणि ही तपासणी झाल्याच्या नंतर ही फॉरेन्सिकची टीम जी आहे मुंब्राचा जो बायपास रोड आहे, ज्या रोडवरती अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला त्या ठिकाणी देखील जाणार आहे, त्या ठिकाणी देखील तपास करणार आहे। त्यामुळे या तपासानंतर आता काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता हो, काय होतं तपासात अपडेट घेत राहू। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।